नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या GTS मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमधून आपण शेतकरी बांधवांसाठी एक नवीन बातमी घेऊन आलेलो आहोत। काल दिनांक 3 जुलै 2026 रोजी सुधारित पीक विमा योजना 2026-27 साठी एक नवीन GR आलेला आहे। म्हणजेच या GR नुसार 2026-27 या खरीप हंगामात शेतकरी बांधवांसाठी पीक विमा योजना सहभागी होण्याची जी मुदत आहे त्या संदर्भात आणि पीक विमा योजनेत कशा प्रकारे सहभागी होता येईल, काय आहे त्याचे निकष, अटी, शर्ती आणि आपल्याला शेतकरी हिस्सा भरावा लागेल का, याच्या संदर्भात आलेला हा महत्त्वपूर्ण असा GR आहे। हा पूर्ण 481 पानांचा GR असून तो पूर्ण समजून घेणं म्हणजे आपला व्हिडिओ खूप हा लॉंग होऊ शकतो। त्याच्यातले जे ठळक मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। म्हणजेच मागच्या वर्षापासून 2025-26च्या हंगामापासून जे खरीप सुधारित पीक विमा योजनेच्या नावाखाली जे निकष हे बदलण्यात आलेले आहे ते शेतकरी बांधवांसाठी अतिशय जाचक ठरलेले आहे, ते आपण एकंदरीत बघितलेले। कारण 2025-26 या वर्षात जे शेतकरी बांधव पीक विमा योजनेत सहभागी झालेले आहेत तर त्यांना किती शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीक विमा हा मिळालेला आहे हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। कारण या आधीचे जे निकष होते त्यात वैयक्तिक शेतकरी बांधवाचं जर नुकसान झालं तर त्यांना वैयक्तिक क्लेम करून त्याची भरपाई ही मिळत होती, पण मागच्या वर्षापासून हा वैयक्तिक क्लेम पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने शेतकरी बांधवाला फक्त 1 रुपया भरून पीक विमा योजनेत सहभागी होता येत होतं, पण हा 1 रुपयात पीक विमा योजना सुद्धा बंद करून शेतकरी हिस्सा भरूनच त्यात सहभागी होता येते। पण त्यात सुद्धा खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी अति उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवत जवळपास 93 लाख शेतकरी बांधवांनी 2025-26 पीक विमा योजनेत सहभाग हा नोंदवलेला होता। त्यात बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना अद्याप मोठमोठ्या घोषणा होऊन सुद्धा पीक विमा प्रत्यक्षात हातात हा मिळालेला नाही। तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा की कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा हा मागच्या वर्षी मिळालेला आहे आणि त्याच पद्धतीने पुढच्या वर्षी आपल्याला ह्याच पद्धतीचे जे निकष, अटी, शर्तींच्या अधीन राहून पीक विमा योजनेत सहभागी व्हायचं आहे का हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवण्याचा प्रयत्न करा। कारण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या काही शासनाच्या नवीन योजना येत असतात त्यांची माहिती अगदी लगेच शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो। पण बऱ्याच अशा लोकांना वाटतंय की जर एखादी शासनाची योजना जर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर सांगण्याचा हा प्रयत्न केला तरी हे शासनाचेच प्रतिनिधी आहेत, ही आपली लुबाडणूक करण्यासाठी आलेले आहे असंच बरेच जण गृहीत धरत असतात। ही गोष्ट या ठिकाणी शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायची, कारण शेतकरी हिताच्या ज्या नवीन गोष्टी असतात त्या आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा हा प्रयत्न करत असतो। कारण त्या संदर्भात मला खूप साऱ्या अशा कमेंट ह्या आलेल्या होत्या। जर एखादी शासनाची योजना जर आपण त्यात सांगण्याचा, समजावून सांगण्याचा जर प्रयत्न केला तर त्यात वाईट अशा खूप साऱ्या कमेंट येत असतात। त्याचाच एक भाग म्हणून मला हे स्पष्टीकरण देणं महत्त्वाचं वाटतंय। आपण जर बघितलं तर 2025 पासून म्हणजे मागच्या वर्षापासून आपल्या जो पीक विमा योजना आहे त्यात खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात बदल हे करण्यात आलेले आहे। त्यात आपल्याला 1 रुपयात सहभागी होऊन पीक विमा योजनेत जे सहभागी येत होतं ते पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने जो वैयक्तिक क्लेम करता येत होता तो सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। एकूण उत्पादनाच्या आधारावरच आपल्याला आता पीक विमा हा मिळणार आहे, म्हणजेच उंबरठा उत्पादनावर आधारितच आपल्याला पीक विमा हा मिळणार आहे। आणि त्याच्या संदर्भातच आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती आणि खूप लोकांचं हे नुकसान सुद्धा झालेले होते। त्यात खूप मोठमोठ्या घोषणा ह्या करण्यात आलेल्या होत्या की हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा हा शेतकरी बांधवांना मिळणार आहे असं हे सांगण्यात आलेलं होतं। त्यापैकी किती जणांना हा पीक विमा मिळालेला आहे ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच सांगा। आणि याच पद्धतीने ह्या वर्षी सुद्धा हेच निकष कंटिन्यू करण्यात आलेले आहेत आणि त्या निकषांच्या आधारावरच आपल्याला 2026-27च्या पीक विमा योजनेत हे सहभागी होता येणार आहे। आणि ह्या पीक विमा योजनेत सहभागी होण्याची जी अंतिम मुदत आहे ती 31 जुलै 2026 पर्यंत ही देण्यात आलेली आहे। म्हणजे जे शेतकरी बांधव पीक विमा योजनेत सहभागी होऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे की 31 जुलै 2026 पर्यंत आपला खरीप हंगामाचा पीक विमा तुम्ही त्यात हा भरू शकता। त्यानंतर मागच्या वर्षी फक्त पूर्ण राज्यासाठी 2च कंपन्यांनी यात सहभाग नोंदवलेला होता। यात जवळपास या वर्षी 12 कंपन्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। त्यांची लिस्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती विमा कंपनी आहे ते, आणि त्यानंतर अजून कोणत्या पिकांचा समावेश केलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। आणि कोणत्या पिकासाठी आपल्याला किती रक्कम भरून सहभागी होता येणार आहे ही सुद्धा गोष्ट आपण त्यात बघू शकतो। त्यानंतर या वर्षाच्या पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्याला ॲग्रीस्टॅक मार्फत काढण्यात आलेला फार्मर ID सुद्धा अनिवार्य आहे आणि त्याच सोबत आपल्याला पीक पाहणी लावणं सुद्धा आवश्यक राहील। आता आपल्याला पीक पाहणी भरताना एक पीक पेरा फॉर्म भरून त्याच्यानुसारच आपल्याला पीक पाहणी लावणं हे गरजेचं आहे। आणि ह्या वर्षाच्या पीक पाहणी लावण्याच्या पद्धतीत सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। ह्या वर्षी सुरुवातीपासूनच अगदी
15 जुलैपासूनच आपल्याला पीक पाहणी ही सहाय्यकामार्फत लावता येणार आहे. त्याच्या संदर्भातलं सुद्धा नवीन अपडेट काय येतंय ते सुद्धा आपण आपल्या कमेंटच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. कारण बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी असंही विचारलंय की सर या वर्षाचा जो पीक पाहणी आहे ती सहाय्यकामार्फत लावण्यात येणार आहेच, पण मग त्यासोबतच आपण वैयक्तिक शेतकरी म्हणून सुद्धा आपली पीक पाहणी लावू शकतो का, याबाबत अजून स्पष्टीकरण हे आलेलं नाही. तर ते सुद्धा नवीन अपडेट जर आलं तर ते नक्कीच आपल्या व्हिडिओमधून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. याआधी जर आपण बघितलं तर आपल्याला शेतकरी बांधवांसाठी अगदी 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी हा पीक पाहणी लावण्यासाठी दिला जात होता. त्यानंतर आपल्याला जर काही अडीअडचणी आल्या तर आपण सहाय्यकामार्फत आपली पीक पाहणीची प्रक्रिया ही पूर्ण करत असू. पण या वर्षी अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे 15 जुलैपासून पीक पाहणी लावण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे आणि ती अगदी आपण सहाय्यकामार्फतच ती लावू शकतो. त्यात सहाय्यकाला एका गटासाठी 10 रुपये, 2 गटासाठी म्हणजे संमिश्र गट असला तर 12 रुपये प्रति गट असं मानधन म्हणजे शासन त्या सहाय्यकाला देणार आहे. तर या पद्धतीची ती अपडेट आलेली आहे. तर त्यांचं त्या संदर्भातली निवड म्हणजेच बचत गटाच्या ज्या सदस्य असतील तर त्यांची एक पीक पाहणी सहाय्यक म्हणून ही नेमणूक केली जाईल आणि त्या संदर्भात त्यांना तसं ते प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि त्याची प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू सुद्धा होईल. तर एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा एकच उद्देश आहे की 2026-27 खरीप तसंच रब्बी हंगामाच्या जे पीक विमा योजना आहे तर त्याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा GR असा 3 जुलै 2026 रोजी आलेला आहे आणि या वर्षाचा खरीप हंगामाच्या पीक विमा योजनेत जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर त्याच्या संदर्भातली मुदत ही 31 जुलै 2026 पर्यंत ही देण्यात आलेली आहे. त्याच्यातल्या अजून काही किचकट नियम अटी शर्ती असतील तर आपण नक्कीच त्या पुढील व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, ह्या वर्षाच्या पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय का? त्यानंतर सहभागी झाल्यानंतर आपल्याला काही त्याचा फायदा होऊ शकतो का, हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व ताज्या व्हिडिओसाठी GTH मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.